दरम्यान ही मुंबईतली स्थिती झाली। पुण्यात देखील काहीशी वेगळी परिस्थिती नाहीये। पुण्यात 30 तास उलटून गेले तरीही विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत। काल सकाळी 9 वाजता मानाच्या गणपतींची मिरवणूक निघाली होती। 5ही मानाचे गणपती आणि दगडूशेठचं वेळेत विसर्जन झालं, मात्र इतर गणपती अजूनही ताटकळले आहेत। दुपारी 3 वाजेपर्यंत अलका चौकातून सुमारे 232 मंडळं विसर्जनासाठी मार्गस्थ झाली, मात्र अजूनही 9 ते 10 मंडळं अलका चौकात आलेली नाहीत, पोहोचलेली नाहीत। गेल्या वर्षी सुमारे 28 तास मिरवणुका चाललेल्या होत्या। हा रेकॉर्डही यंदाच्या वर्षी मोडलेला पाहायला मिळतोय। 30 तास उलटून गेलेले आहेत, मात्र पुण्यातली ही विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे। आपल्याला याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, 30 तास होऊन गेलेले आहेत, तुला कव्हरेज करताना कसं वाटतंय की मिरवणूक अजूनही लांबतेच आहे? भवानीपेठ पोलीस लाईन बॉय, आपणास विनंती आहे। 30 तास होऊन गेले आहेत आणि आपण जसं म्हणलं तसं ही मिरवणूक आहे ती संपूर्ण रेंगाळल्याचं पाहायला मिळत आहे। 5ही मानाचे गणपती आणि बाकी सगळे गणपती गेल्यानंतरही डीजे वाले जे गणपती आहे, बाकी शहरातले गणपती आहे, त्या गणपती मंडळांमुळे ही मिरवणूक रेंगाळली आहे असं आपण म्हणू शकतो। पुणे पोलिसांनी या 5 मानाच्या गणपती मंडळांना आणि बाकी मंडळांना एक नियम बांधून दिला होता की या वाजता या चौकात येणं अपेक्षित आहे आणि त्यांना टाइम टेबल एक दिलं होतं। त्याप्रमाणे ते सगळे मंडळ आली, त्यांचं विसर्जन झालं। काल संध्याकाळी आपण बघितलं तर 8-8:30 पर्यंत दगडूशेठ आणि पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत भाऊ रंगारी यांचं विसर्जन झालं होतं। मात्र बाकी जी मंडळं आहेत ती सगळी मंडळं या डीजेसाठी रात्रभर थांबून होते। रात्री 12 वाजता संपूर्ण शहरातले जेवढे काही डीजेची मंडळं आहेत ती थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर ही सगळी मंडळं आहे एकाच जागेवर आपल्याला उभी दिसली। ढोलताशा मंडळं जी होती ती ढोलताशा मंडळं रात्रीचं पुढे निघाली आणि त्यांनी त्यांच्या बाप्पांचं विसर्जन केलं। मात्र बाकीची डीजे असणारी जी मंडळं होती, काही छान देखावे असणारी मंडळं होती, ते मंडळं मात्र तिथनं हटले नाहीत। ते मंडळ जागेवरच उभे राहिले आणि त्यानंतर आज सकाळी 6 वाजेपासून या डीजे वाले असणाऱ्या सगळ्या मिरवणूक आहेत त्या सगळ्या सुरू झाल्या आणि आता 4 वाजत आले तरीही या मिरवणुका अजूनही थांबल्या नाहीये। मागच्या 1.5 ते 2 तास झाले पुण्यातल्या विविध परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। इथे सगळे पुणेकर आहेत, सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते सगळे पावसात भिजताना दिसत आहेत आपल्याला आणि सगळे मंडळ आहेत एक एक करून पुणे पोलीस पुढे नेताना दिसत आहेत। आपण जर बघितलं तर पुणे पोलिसांनी सूक्ष्म नियोजन केलं होतं। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी साधारण 24 तासात सगळ्या मिरवणुका अटकू असं सांगितलं होतं आणि त्यानुसार त्यांनी नियोजन देखील केलं होतं, टाइम टेबल दिला होता। मात्र हे नियोजन कुठेतरी फसलं का असंही म्हणायला हरकत नाही, कारण 30 तास उलटून गेले। आपण 1984चा जर इतिहास बघितला तर 1984 मध्ये जी मिरवणूक झाली होती ती 6 तासात आटपली होती, त्याच्या कमी तासात आटपल्या होत्या आणि त्यानंतरचा जर इतिहास बघितला तर 2000